अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः दोन मंत्र दोन आहुती अग्नीमध्ये आपल्याला समर्पित करायचे. बघा मी तर टायमिंग लावलेला आहे. बरोबर 5 आणि 5 मिनिटं 46 सेकंद सूर्यास्ताच्या वेळेला आहेत. 4:30-5 मिनिटं असताना आपण पात्र प्रज्वलित करणार आहोत. बरोबर वेळ झाली की दोन मंत्रांच्या आहुत्या आणि दोन आपण जे काय आपण तांदूळ तुपाच्या आहुत्या कालवलेल्या आहेत ते त्या अग्नीमध्ये आपण समर्पित करणार आहोत. अगदी 5-6 तुकडे गवऱ्याचे जे आहेत त्याच्यापासून आपण हे अग्निपात्र प्रज्वलित करतोय. आम्हाला रोजची सवय असल्यामुळे आम्ही फास्ट करतो. जरा जसं योग्य वाटेल तसे तुम्ही गवऱ्या लावू शकता. निर्धूम अग्नी प्रज्वलित व्हावी. मध्ये हे सगळं येतं साहित्य. हे आम्ही गवऱ्या आम्हाला भरपूर लागतात म्हणून आम्ही असे ठेवतो गवळं वापरायला. कॅरी करायला सोपं पडतं. मिनिमम आहे असे गवरे घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होतं अग्नी जो होतो तो धूर याला मी काय करतो गाईचं तूप घेतलेलं आहे. याला गाईचं तूप लावतो. याला त्यानंतर काडेपेटीने प्रज्वलित करणार आहे. माचीच आहे का बघा मागे. हे एवढे गवरे खूप झाले. ते गुरुजीने आणले म्हणून मी लावले. पण एवढी आपल्याला आवश्यकता नाहीये गवऱ्यांची. याच्यात वरचे 4 गवरे हे घ्या तुम्ही प्रज्वलित करा. आता याला गायीचं तूप माखून आपण याला पेटून ह्याच्या मध्यंतरी सोडून दिले. गाडी बाहेर ठेवायची. पेट सोडून द्या. थांबा मी करून देतो तुम्हाला. सोपं आहे. नाही राहू दे सोडून द्या. तूप घाल. आता ही चिमटा आहे. गरम गौरी वगैरे झाली असेल तर सरकवण्यासाठी हे मग आपल्याला स्पून दिलेला आहे. जर आपल्याला 2 थेंब जे गाईचं तूप सांगितलेले ते त्या आहुतीमध्ये मी घातलेले. तुम्ही घ्या डाव्या तर डिश घ्या. आहुती काढून घ्यायची आहे. 2 ते 4 थेंब गाईचं तूप मी ह्याच्यामध्ये सोडत आहे. ते धूर वगैरे जास्त होणार नाही आणि निर्धूम अशी अग्नी मला माझ्या समोर प्रज्वलित करायला सोपं पडेल. जास्त सोडलं म्हणजे धूर कमी. कालून घ्या. त्याला बोटाने कालून घ्या. मागून घ्या. 2 घास 2 भाग करायचे आहेत. थोडस हे बाजूला घ्या. त्याला थोडं तूप वगैरे काही करू नका. फक्त सोडून द्या. 2 ते 3 मिनिटांमध्ये छान पैकी पात्र असं पेटतं. चला एवढं बाजू इथं पेटतं ना त्याच्यावर सोडा. बसून टाका. सगळेजण मागासारखा थोडस शांतपणे त्यांची आहुती घ्या. तुमची आहुती घ्या. डिश आहे बघा तुम्हाला. त्याचे 2 घास 2 भाग करायचे आहेत. कालून घ्या ती आहुती. बरोबर वेळ झाली की मंत्र सगळ्यांनी सोबत म्हणायचे आहेत. मी मंत्र म्हणतो सगळ्यांनी मागे अजून एकदा म्हणायचं आहे. पण आहुती देताना सगळ्यांनी एकत्र मंत्र म्हणायचे आहे. संध्याकाळचे मंत्र आहेत. अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. बरोबर 1.5-2 मिनिट राहिलेली आहेत. आता बघा 1 ते 1.5 मिनिट असताना मी काय करतो. ही जी पेटलेली मधली गौरी आहे ती बाजूला काढून घेतो. म्हणजे काय होईल छानपैकी जागा राहील मला आहुती अर्पण करण्यासाठी. छानपैकी पात्र आता सुंदर असं निर्धूम अशी अग्नी समोर मी काढली. आता ते आहुती घ्या. खूप झाली. थोडीशी कमी म्हणजे आपण प्रमाणात थोडीशी कमी करा आहुती. कारण 2 मंत्र 2 आहुती अग्नीमध्ये फक्त समर्पित करायला सांगितलं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्तिदायकम्
क्षीयमामृतात्। ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् सुखमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। 50 सेकंद राहिलेले सूर्यास्ताच्या वेळेला ताड बसायचं आहे सगळ्यांनी. अग्नीची ज्वाळा ह्या काही वेळापूर्वी जर पुढे थांबले तर सगळ्यांनी ज्वाळांकडे एक मिनिट बघायचं आहे. चोवीस सेकंद. सोळा सेकंद. हे बघा 11:09 जसं हे होईल जसं 00 टायमर झालं की 2 मंत्र पहिला घास घ्या आहुतीमध्ये पूर्ण घास घ्यायचा आणि पूर्ण असं मध्ये सोडून द्यायचं. हा चला घ्या. अग्नये स्वाहा अग्नये नमः प्रजापते स्वाहा प्रजापते नमः. बस शांतपणे बसायचं आहे. साधारणतः अर्धा ते 1 मिनिट अग्नीच्या ज्वाळांकडे बघत राहायचं आहे. अग्नीची ज्वाळा माझ्यामध्ये असणारे निगेटिव्ह जे काही थॉट्स आहेत, विचार आहेत, ते सगळं भस्म करतात. शांतपणे वरच्या ज्वाळांकडे बघत राहायचं आहे. यदा सृष्टं जगत्सर्वं तदा लोकपितामह चतुर्वेद समायुक्तं शाश्वतं धर्ममाविशत्. किं सत्कर्म किमध्यात्मं यदि विज्ञातुमर्हति. सर्वशास्त्रेषु ग्रन्थे अस्पष्टं च कदा स्पष्टं तत्त्वज्ञानविवेचनम्. अन्यत्र लभ्यते किन्तु प्रमाणं परमं श्रुतिः. आशग्रन्थेषु सर्वेषु श्रुतिप्रामाण्यमेव च. सर्वतः सारमादध्यान् निज कल्याण हेतवे. शिष्ट्वा दत्ताः केचिन्यान्नदस्तीति वादिनः. सर्वे ते विलम्यान्ति मिथ्या कलहकारिणः. नास्तिका वेदनिन्दकाः पाखण्डा वेददूषकाः. एते सर्वे विनश्यन्ति मिथ्याचार प्रवर्तकाः. यज्ञदान तपःकर्म स्वाध्याय निरतो भवेत्. एष एव हि श्रुतियुक्तः सत्यधर्म सनातनः.